भाऊ मागे येऊन जा, मागे येऊन जा, मागे येऊन जा, नाही तर उठून जा. आंदोलन यशस्वी राहील. ए बाबा मला बोलू द्या ना. मोबाईल मागायला का थोडासा मोबाईल सगळे मागे. ओ मॅडम 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 मागे घ्या ना, मागे घ्या ना मग. लाडकी बहीण योजना जाहीर झाली. अरे भाऊ, अरे अरे मुख्यमंत्री लाडका भाऊ पण जाहीर झालं. जे आपल्याला सांगण्यात आलं की ऐकलं मागे ना, मागे शिक्षण दिलं जाईल, त्यानंतर आपल्याला परमनंट केलं जाईल. परमनंट केल्याच्या नंतर कुठंतरी आमच्या युवकाला युवतीला वाटत होतं की या ठिकाणी आमचं येणारं भविष्य कुठंतरी नाही परमनंट, पण कंत्राटी पद्धतीने तरी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमचा उदरनिर्वाह चालेल. त्या ठिकाणी त्याच्यासाठी वळले. मला काटोल मध्ये पण आमच्या भगिनी मागच्या काळात मध्ये मला भेटले होत्या सुद्धा मला सांगितलं वर्षभर मी त्यांना जेवढं झालं तेवढं त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करेल. मी कुठं असेल किंवा नसेल, पण जिथं कुठं अन्याय झाला त्यांच्यासाठी तुमचा भाऊ हा सलील देशमुख नेहमी तुमच्यासाठी राहील. आताच मला त्या ठिकाणी सांगितलं की इकडे येत असताना आम्हाला फोन आला की मोठ्या बळजबरीने पोलीस प्रशासनाने तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही बळजबरी करा, त्याचे परिणाम पूर्ण पोलीस प्रशासनाला आणि सरकारला भोगावे लागतील साहेब. त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. हे आमचे भाऊ आमचे बहीण हे काय यांच्यासाठी हे हवेवर नाही आहे. यांच्यासाठी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर येतील. आणि मी तुम्हाला विनंती करतो की त्यांच्यावर कलमा न लावता, त्यांचं भविष्य बर्बाद न करता त्यांना तशाच्या तशा तुम्ही सोडलं पाहिजे. नाहीतर हे आंदोलन वाढत जाईल आणि वाढून हे आग कुठपर्यंत जाईल सांगता येणार नाही. किती युवकांना किती युवतींना डिटेन केलंय, पण मी मीडियाच्या माध्यमातून पण सांगतो की त्यांच्यावर कलमा लागले नाही पाहिजे. आणि लागले तर त्या ठिकाणी त्यांचं भविष्य बर्बाद होऊ शकतो, भविष्य खराब होऊ शकतो. एका मुलानं आत्मदहनाचा प्रयत्न केला सर, इतकी वाईट परिस्थिती आहे. ते पण चुकीचं आहे. तसं पण आपण केलं नाही पाहिजे. तुमच्या मागणीसाठी मी त्या ठिकाणी आहे. पोलीस त्या ठिकाणी आपलं काम करत असतील, पण पोलीस हे पण शेतकऱ्यांचे पोरं आहेत, हे पण एक शेतकऱ्यांची मुलं आहेत. हे सुद्धा या सगळ्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी बाहेर निघाले. म्हणून तुम्ही पण संवेदनशील राहा, कुठं असंवेदनशील त्या ठिकाणी राहू नका. आपल्या मागण्या मी माझ्या वतीनं आजचा अधिवेशनाचा मला वाटतं शेवटचा किंवा दुसरा शेवटचा असेल, माझ्या वतीनं तुमचे ज्या काय मागण्या असतील, आता ते कितपर्यंत वरपर्यंत जातात मला कल्पना नाही, पण माझ्या वतीनं हा सलील देशमुख म्हणून आपल्या या मागण्या लेटर पॅडवर माझ्या सर्वत्र मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, या राज्याचे जे कुठले मंत्री असतील किंवा मुख्य सचिव असेल यांच्यापर्यंत तुमच्या मी त्या ठिकाणी हे सगळं पोहोचवतो. आमचे पण जे काही विरोधी पक्ष नेत्याचे असतील त्यांच्यापर्यंत मी हे सगळं पोहोचवतो. जेवढं झालं तेवढं त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि एकच गोष्ट सांगतो, 20,000च्या जवळपास हे आमचे भाऊ बहिणी आपल्या या यशवंत स्टेडियम नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी तिकडे आलंय. मी पुन्हा एकदा तुम्हाला जबाबदारी मी सांगतो, यांच्यावर आपण कुठल्याही पद्धतीच्या कलमा टाकू नका. बसा बसा बसा. अरे बसा. पुलिस बात करती है. मॅडम 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 मोबाईल मागे करा ना थोडंसं. साहेब 5 प्रशिक्षणार्थी, 4 महिला, 5 प्रशिक्षणार्थी मिले साहेब. 5 लोक बोलले.